या तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री चंद्रे साहेब, या गावचे सरपंच, त्याचबरोबर उपसरपंच, आसपासच्या गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, गावातील ग्रामस्थ सदस्य, इतर सदस्य आणि माझ्यासमोर या गावातून तसेच या पंचक्रोशीतून बसलेला असलेला सर्व ग्रामस्थ वर्ग, बंधू भगिनींनो, नमस्कार. या आपण आतापर्यंत ऐकत होतो की जो काही गल्ली ते किंवा चांदा ते बांदा असा प्रवास असायचा, गल्ली ते दिल्लीपर्यंतचा असा लोकांचा प्रवास असायचा. परंतु आजच्या कार्यक्रमातून असं जाणवते की आपल्या ग्रामपंचायतीतून डायरेक्ट गावातून जागतिक पटलावरती झेप घेतलेली आहे. अतिशय सह्याद्रीच्या कड्याकपारीत आणि कुशीत राहणारं आपलं असं एक गाव, आणि या गावातून जी जैवविविधता आहे, जी काही नैसर्गिक दृष्टी लाभलेली आहे, या गावावरती जी काही कृपादृष्टी आहे, ही जागतिक पटलापर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक पाऊल म्हणून आपण ही एक वेबसाईट सुरू केलेली आहे. वेबसाईट अतिशय वाखाणण्याजोगी आहे. वेबसाईटवरती फोटो पाहिलेत तर आपल्यालाच कधी कधी आश्चर्य वाटते की ग्रामस्थ म्हणून कधी कधी आश्चर्य वाटतं, अरे खरंच हे आपल्या गावात आहे का? किंवा आपण एवढं त्याला सरावाचं झालेलं असतं की याचं नाविन्य आपल्याला जाणवत नाही. परंतु मग काही संधी निर्माण होतात का, या दृष्टिकोनातून उचललेलं पाऊल हे अतिशय वाखाणण्याजोगं आहे. मला विश्वास आहे की जे जे लोक ही वेबसाईट पाहतील, कदाचित त्या 2-4 दिवसात जरी पाहिले तरी पुढच्या आठवड्यात नक्की 1-2 प्रवासी का होईना त्याला भेट देईल. भले की तो आपल्या वैभववाडी तालुक्यातील असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल, आसपासच्या कोल्हापूर, सांगली, सातारा पट्ट्यातील असेल किंवा अजून कोणत्याही राज्यातील असेल, परंतु नक्कीच या वेबसाईटला भेट देणारा व्यक्ती हा या गावाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही, याचा मला विश्वास आहे. पण त्याचबरोबर आपण सर्वांचीही त्या निमित्तानं काही जबाबदारी बनेल असंही मला जाणवते. कारण नुसता प्रवासी इथं आला तो येईल, प्रवास इथपर्यंत पूर्ण करेल, पर्यटनाचे जे काही आपण स्पॉट निश्चित केलेले आहेत तो पाहिला आणि परत जाईल. पण त्यासाठी तो परत जाण्यापूर्वी या गावामध्ये आल्यानंतर जो जेवढा वेळ जितके